साद घालिते आहे विधी लिखित कोणते आहे विधी लिखित कोणते आहे। बरं जा, जाऊन झोप आता, दमला असशील। तुझ्यासाठी काही करताना मी कधीच दमत नाही आणि मला खरा आराम तेव्हाच मिळेल जेव्हा तू पूर्णपणे बरी होशील। गप्पांच्या नादात जे विचारायला आलो होतो तेच विसरून गेलो। काय? अगं तू व्यवस्थित जेवलीस ना? हो। हे बघ सानिका, पथ्याचं असलं तरीही कंटाळा न करता व्यवस्थित जेवत जा। असं बोलू नका खिलनाने साहेब, कधीतरी मी तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल। तसा दिवस कधी माझ्यावर आला तर मी दुसरा वकील करीन। झुंजाराव तुझ्याकडे येणार नाही। झुंजारा साहेब कशाला उगाच वेळ काढता, पटापट आम्हाला पैसे देऊन टाका, म्हणजे तुम्हाला कोर्टात जायला उशीर होणार नाही। आणि समजा मी पैसे घेतलेच नाहीत असं म्हटलं तर? तू असं बोलणार हे मला माहितीच होतं, म्हणून तर हे सामान घेऊन आलोय। सुयश, मला वाटतं ही कथा काल्पनिक असावी। माझ्यासारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्याला धीर मिळावा म्हणून कोणीतरी रचलेली। काही का असेल ना, धीर तर मिळतो ना। एनिवे तू वाचत बस, मी माया आली का ते बघतो। सुयश, मी मगाशी तुझ्यावर खूप रागावले होते, त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी। त्याची काही गरज नाहीये का? मला तुझा अजिबात राग आलेला नाही। तू ज्या परिस्थितीतून जातेस त्यात चिडचिड होणं अगदीच स्वाभाविक आहे, नाही का? सुयश, तू किती समजून घेतोस रे मला। बाप रे, आता माझ्यावरचा स्तुती सुमनांचा वर्षाव थांबवला तर मी पुढच्या कामाला जातो। अरे हो, बघ मी पुन्हा विसरले, तुला उद्याची तयारी करायची नाही का? झालं तुझं पुन्हा सुरू? हे बघ सानिका, माझ्यासमोर ठीक आहे, पण जरी तुला बरं वाटत असलं तरीही मायासमोर आणि देशमुखांसमोर जाताना त्यांना तुझ्याबद्दल वाईट वाटेल असा चेहरा घेऊन जात जा, ठीक आहे? चल मी निघतो आता। उद्या पहाटेच आम्ही निघणार आहोत, त्यामुळे उद्या काही आपली भेट होणार नाही, परवा भेट। आणि तुला जर काही त्रास व्हायला लागला तर मला फोन कर। हो, बाय बाय। हॅलो विजय। हाँ बोल सानिका। एक गुड न्यूज आहे, मायाची किडनी मला मॅच होतीये। वाह, क्या बात है। बघ, मी तुला म्हटलं होतं ना, माझं अंतर्मन मला सांगतंय की मायाची किडनी तुला नक्की मॅच होणार। विजय, आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील याची खात्री वाटायला लागली आहे मला। आज आपण एकत्र असतो तर मस्त सेलिब्रेशन केलं असतं। मग उद्या करू, उद्या ये बंगल्यावर। नाही नको, तिथे आलो तर कोणाला तरी संशय येऊ नये म्हणून मनासारख्या गप्पा मारता येत नाहीत। उद्या बंगल्यावर फक्त मी आणि पप्पा दोघंच आहोत, आणि पप्पा तसंही दुपारी आराम करतात, त्यामुळे आपल्याला छान गप्पा मारता येतील। उद्या सुयश कुठे चाललंय? त्याच्या कंपनीने कर्जतला त्याच्या लग्नाची पार्टी अरेंज केली आहे। ते दोघं उद्या पहाटेच इथून निघणार आहेत। ठीक आहे, मग उद्या जमलं तर येतो मी दुपारी। चल ठेवू फोन? हो ठेव। सुयश, झोपला नाहीस अजून? मला वाटलं पहाटे लवकर उठायचं आहे म्हणून झोपला असशील। ठीक आहे, झोपतोय कसला? सानिकाच्या आजाराने माझी झोपच उडवली। नको काळजी करूस, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर। तुम्ही आहात म्हणून माझं डोकं ताळ्यावर तरी आहे। विचार करून करून वेड लागलं असतं मला। जाऊ दे माझा विषय, माझं तेच तेच रडगाणं ऐकून तुला बोर होत असेल ना? नाही रे, तसं नाही। सानिका तुझी सख्खी बहीण आहे म्हटल्यावर तुला तिची काळजी वाटणं स्वाभाविक आहे। पण सुयश, एक सांग, तिच्यामुळे आलेलं टेन्शन असं चेहऱ्यावर दाखवत राहिलं असतं तिनं काय करायचं? कोणाच्या तोंडाकडे बघायचं? तिचा पण धीर खचून जाईल ना।
म्हणून म्हणते आपण असं टेन्शन दाखवणं बरोबर नाही. तुझं म्हणणं पटतंय मला. बरं मला सांग, माझे आज रिपोर्ट्स मिळणार होते त्याचं काय झालं? माझे रिपोर्ट्स मिळाले. मग? सानिकाला तुझी किडनी मॅच होऊ शकते असं डॉक्टर म्हणाले. हो ना, मग तुझा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. कशाला एवढी काळजी करतोयस? आता त्याची काळजी करायची काही गरज नाही. मला आता सानिकापेक्षा तुझं टेन्शन आलंय. माझं टेन्शन का? आता तुझी किडनी मॅच होते म्हटल्यावर पप्पांनी जर त्यांचा विरोध तसाच कायम ठेवला तर उगाचच आमच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद निर्माण होतील. हे बघ, तू त्या दिवशीचं पप्पांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. भावनेच्या भरात बोलून गेले ते. मी समजावेन त्यांना. ठीक आहे, पण माया एक सांगतो, ते जर तयार नसतील तर उगाचच त्यांच्याशी वाद घालत बसू नकोस. आपण डोनरकडनं किडनी मिळण्याची वाट पाहूया. उगाचच तुमच्यातल्या वादाचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला ना तर आमचंच मन आम्हाला खात राहील. हे बघ, आत्ता हा विषय आपण बाजूला ठेवूया. उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचंय की नाही? झोप आता. खरं तर पार्टीला जाण्याचा अजिबात मूड नाहीये. मग नको जाऊया. नाही, नको. तर 2 महिने झाले आपल्या लग्नाला. सगळा स्टाफ लग्नाची पार्टी मागून मागून दमला माझ्याकडे. शेवटी आमच्या बॉसने आपल्या लग्नाची पार्टी ठेवली. आणि जर आपणच नाही गेलो तर सगळ्यांना खूप वाईट वाटेल. अरे म्हणूनच तर मी तयार झाले. नाही तर पप्पा आणि सानिका या 2 पेशंटना घरात ठेवून आपण पार्टीला गेलो असतो का? खरं सांग, आपल्याला पार्टीला पाठवण्यात आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त उत्साह आहे. अगदी खरं आहे तुझं. बरं, पहाटेचा अलार्म लावलास का? लावते मोबाईलमध्ये. अरे बघ, विसरलीच. काय का? सानिकाला गोळ्या द्यायच्या. आलेच ते. गुड मॉर्निंग पप्पा. अरे सानिका, ये बस बस. पप्पा चहा. तू कशाला केलास? बंगला काकूने आल्यानंतर दिला असता मला. पप्पा, एखाद्या दिवशी केला तर काय बिघडलं? तसं नाही ग, तुझी तब्येत बरी नाही ना म्हणून म्हटलं. आज मायाताई घरी नाहीये आणि मला माहितीये तुम्हाला सकाळी लवकर चहा लागतो म्हणून मी केला. आज माझ्या मम्याची आठवण करून दिलीस तू. माया घरात नसले ना की मम्या सुद्धा माझी अशीच काळजी घ्यायची. सॉरी पप्पा, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा. नाही राजा, उलट मला आनंद झाला तुझ्या रूपाने माझी मम्या मला परत मिळाली याचा. थँक्यू पप्पा. विधी लिखित कोण ते आहे, विधी लिखित कोण ते आहे. बेटा, अजून एक रिक्वेस्ट होती. पप्पा, मला मुलगी मानता आणि रिक्वेस्ट कसली करता? तुम्हाला काय हवंय ते वडिलांच्या अधिकाराने सांगा. मी तुला सानिकाच्या ऐवजी मम्या हाक मारली तर चालेल? आवडेल. उलट त्यामुळे आपल्यातलं नातं अजून घट्ट होईल. थँक्यू बेटा. पप्पा, नो फॉर्मॅलिटीज. आता आपण एकमेकांसाठी काही केलं किंवा काहीतरी करताना जरी चुकलो ना तरी नो सॉरी अँड नो थँक्यू. ओके? ओके डिअर. अय्या, हे बघा, बोलण्याच्या नादात चहा थंड झालाय. होऊ दे, मी तसाच पितो. नको, फक्त 2 मिनिटं, पटकन गरम करून आणते. आलेच. व्हेरी स्वीट. विजयाचा फोन? मग घ्यायला हरकत नाही. हाय स्वीट हार्ट, काय झोप झाली का?
काही बोलत नाहीये याचा अर्थ सानिका राणी अजून विजयराजांच्या स्वप्नातच हरवलेली दिसतीये. मॅडम उठा, स्वप्नातून बाहेर या. सकाळ झाली आता. विजयराजे, तुमची राणी आज सकाळी लवकरच उठली आणि माझ्यासाठी चहा गरम करायला गेली आहे. अरे पप्पा तुम्ही? हो मीच. खर तर फोन उचलणार नव्हतो मी, पण तुझं नाव बघितलं म्हणून उचलला. म्हटलं सानिका येईपर्यंत आपण गप्पा मारूया, पण तुम्हाला काही बोलूच दिला नाहीस. सॉरी पप्पा. म्हणजे तुम्ही जे ऐकलं ते बरं झालं. म्हणजे आता सानिका बरी झाल्यानंतर आमचं एक काम वाचलं. कोणतं? सानिकासाठी चांगला मुलगा शोधायचं. हे थांब, सानिकाला बोलवतो. नको पप्पा, मी नंतर फोन करीन सानिकाला. लाजला वाटत. पप्पा असं एकटेच काय असताय? काय झालं? काय सानिका, म्हणजे एखादा मुलगा लाजला तर त्याच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन असतील ना याची कल्पना केली मी, आणि मग मला हसू आलं. आता हे काय नवीन? आता तुझ्या फोनवर विजयचा फोन आला होता. विजयचा फोन होता म्हणून मी घेतला. तर तो तू समजून माझ्याशी बोलत होता, पण जेव्हा त्याला कळलं की मी बोलतोय तेव्हा तो लाजला आणि फोन कट केला. त्याचाच विचार मी करत होतो. असं काय बोलला तो? ते तूच त्याला फोन करून विचार. बाकी सानिका, तुझा चॉईस आपल्याला आवडला बरं का. पप्पा तुम्ही चहा घ्या ना, मी आलेच. ही पण लाजली वाटतं. विजय, तू काय बोललास पप्पांना? सानिका, मला काय माहित तुझा फोन त्यांच्याकडे असेल. मला वाटलं आज माया आणि सुयश कर्जतला गेले असतील आणि त्यामुळे आपल्याला छान निवांत गप्पा मारता येतील, आणि म्हणून मी फोन केला. विजय, खूप मोठी चूक केलीयस तू. आपल्या रिलेशन बद्दल त्यांना कळलंय. ते मला म्हणाले सुद्धा तुझा चॉईस आपल्याला आवडला म्हणून. विजय, आता त्यांनी जर का हे सगळं सुयशला सांगितलं ना तर आपली सगळी स्वप्न उद्ध्वस्त होतील. हे बघ सानिका, तू काळजी करू नकोस. मी वकील आहे. अगं, लोकांना त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून मार्ग काढून देतो. माझ्यासाठी ह्यातूनही मार्ग काढणं कठीण नाही. फक्त मला थोडा वेळ दे. हे बघ विजय, तुला जो काही मार्ग काढायचा आहे ना तो आजच काढावा लागेल. उद्या सुयश आल्यानंतर त्याला हे सगळं कळलं ना तर आपलं काही खरं नाहीये. काळजी करू नको सानिका, मी आजच काहीतरी मार्ग काढतो. मला विचार करायला थोडा वेळ दे. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हे काय लागलंय माझ्या मागे? एका प्रॉब्लेम मधून बाहेर निघतोय असं वाटत असतानाच नवीन काहीतरी प्रॉब्लेम समोर येतो. त्या विजयला तरी सकाळी सकाळी फोन करायची काय गरज होती? तरी खूप वेळा बजावलं होतं की छोटीशी चूक सुद्धा आपल्याला भारी पडेल, आणि आता तेच झालं. आता हा यातून काय मार्ग काढतोय देव जाणे. विधी लिखित कोण ते आहे, विधी लिखित कोण ते आहे. सानिका, हा बोल विजय. माझ्या समोर एकच मार्ग दिसतोय. कोणता? आज रात्री विश्वास देशमुखला संपवायचा.
काय? हो. हे सगळं तुला इतकं सोपं वाटतंय विजय? हे बघ, माझ्यासाठी हे कठीण नाही. एखाद्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांनी कोणत्या चुका केल्या की तो अडकतो हे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा हे काम करताना माझ्याकडून त्या चुका होणार नाहीत. देशमुख साहेबांचा मृत्यू अगदी नैसर्गिक पद्धतीने झाला असंच लोकांना कळेल. यासाठी मी नामवंत डॉक्टर सुद्धा मॅनेज करीन. डोंट वरी. पण विजय, सानिका, आता तू मला काहीही विचारू नको. माझ्याकडे आधीच वेळ कमी आहे. आपण रात्री भेटू. मी रात्री बंगल्यावर येतो. पण विजय, जेव्हा जेव्हा मी बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे, तेव्हा तेव्हा तू असंच बोलतो. अशी कोणती जिम्मेदारी तुझ्या डोक्यावर आहे की बापाशी बोलायला पण तुला टाइम नाही? मी माझ्या पप्पांच्या घराची आणि ऑफिसची जबाबदारी घेतली, पण सख्या नाही, मानलेल्या पप्पांची. म्हणजे तुला काय म्हणायचंय? माझ्या हृदयात तुझ्याबद्दल प्रेम नाही? अजिबात नाही. मम्मा गेल्यानंतर मला तिची आठवण यायची. त्यावेळी किती वेळा प्रेमाने मला जवळ घेतलं तुम्ही. लहानपणी कधी आजारी पडले तर फक्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं काम करायचं तुम्ही. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जिवंत आहे का मेले हे बघायला किती वेळा आलात तुम्ही. हे तर सोडा, माझ्या शाळेत पेरेंट्स मीटिंग असायची. त्यावेळी माझ्यासाठी किती मीटिंग अटेंड केल्यात तुम्ही, आठवतंय? मला वाटायचं मम्मा तर आपल्याला नाही, पण डॅडी तरी येतील. इतर पालकांप्रमाणे टीचरजवळ आपली विचारपूस करतील, टीचरकडून कौतुक ऐकून आपले लाड करतील. पण असं माझ्या बाबतीत कधीच झालं नाही. त्यावेळी आपल्याला सख्खा बाप असून सुद्धा अनाथ असल्याचं फील व्हायचं मला. आणि तेव्हापासूनच माझा बाप जिवंत आहे हे सांगायची लाज वाटायला लागली मला. आणि जसे मोठी होत गेले तसे तुमचे एक एक धंदे मला कळायला लागले. त्यानंतर तर तुमच्याबद्दल बाप म्हणून होता नव्हता तो रिस्पेक्ट पण गमावून बसलात तुम्ही. तू आपल्या बापाशी जेवढं कठोर बोलतेस तेवढं कठोर दोन दुश्मन देखील एकमेकांशी बोलत नसतील. कारण त्या दोघांमध्ये निदान दुश्मनीचं नातं तरी असतं डॅडी. बॉस, बॉस. जॉनी, तू कधी आलास? आत्ताच आलो बॉस. जॉनी, मी एक डिसिजन घेतलंय. कोणता बॉस? आपली फायनान्स कंपनी आणि 2 नंबरचे सगळे धंदे बंद करायचे. बॉस, तुम्ही माझी मस्करी करताय का? नाही जॉनी, मी मस्करी करत नाही. बॉस, तुमचा डिसिजन चांगला आहे, पण इतके दिवस पूनम मॅडम तुम्हाला सांगत होत्या हे धंदे बंद करा, तेव्हा तुम्ही त्यांचं ऐकलं नाही. तीच चूक झाली माझी. आज त्याचा मला पस्तावा होतोय. असं अचानक? नाही जॉनी, कोणतीच गोष्ट अचानक घडत नाही. त्याला काही ना काही कारण असतं. जॉनी, 8 दिवसापूर्वी पूनम हे घर सोडून गेली. काय? कुठे? तिच्या मेहनतीच्या कमाईतून तिने ब्लॉक घेतला होता. त्याचा ताबा तिला मिळाला आणि ती निघून गेली. तुम्ही अडवलं नाहीत तिला? खूप कोशिश केली पण नाही थांबली. आणि आज माझी बायको पण मला सोडून गेली. का? तिचा फक्त माझ्या पैशावर डोळा होता. काही महिन्यापूर्वी माझ्या प्रॉपर्टीतील अर्धी प्रॉपर्टी मी तिच्या नावे केली होती. ती सगळी प्रॉपर्टी तिने विकली, पैसा जमा केला आणि तिच्या नवीन याराबरोबर पळून गेली. बॉस, याचा अर्थ पूनम मॅडम तुमच्या बायकोबद्दल जे काय बोलायच्या ते खरं होतं? हो, पण मला ते आज कळलं.
त्यावेळी मी पूनमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. अर्धी प्रॉपर्टी गेली तरी मला काही फरक पडत नाही. लय पैसा आहे आपल्याकडे, पण त्याचा उपभोग घेणारा कोणीच नाही. मी मेल्यानंतर ही प्रॉपर्टी, हा पैसा सडून जाईल. मग तो मिळवण्यासाठी असले धंदे का चालू ठेवायचे? अगदी बरोबर बोललात बॉस तुम्ही. मी ठरवलंय आता पूनमच्या घरी जाऊन तिची माफी मागायची. तिनं मला माफ केलं तर माझं उरलेलं आयुष्य मी तिच्याबरोबर आनंदाने घालवेन.